तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आजपासून आपला स्टॉक मार्केटचा कोर्स चालू करणार आहे, जो की आपल्या फुल्ली मराठीमध्ये राहणार आहे. तर तुम्हाला हा फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे. तुम्हाला आपलं डेकोरेशन जे आहे थोडंसं साधं दिसणार आहे, कारण मी इथे तुम्हाला पेजवरच समजून सांगणार आहे. कारण मित्रांनो, हे स्टॉक मार्केट जे आहे हे खूप इझी आहे. 5वीतला मुलगासुद्धा याला समजू शकते, स्टॉकला ॲनालिसिस करू शकते आणि त्याच्यामधून पैसा कमावू शकतो. असं मी नाही म्हणत, तर आपले जे वॉरंट बफे आहेत ते म्हणतात. 5वीतला मुलगासुद्धा स्टॉक मार्केटमध्ये निवेश करू शकतो आणि पैसा कमावू शकतो. तर फक्त तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज किंवा त्याचं परफेक्ट नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण हा कोर्स बनवत आहे. तर तुम्हाला जर हा कोर्स संपूर्ण शिकायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर आजचा आपला पहिला दिवस आहे. तर त्या पहिल्या दिवसामध्ये आपण या स्टॉक मार्केटबद्दल 2-3 गोष्टी शिकणार आहोत. तो म्हणजे याची आपल्याला गरज का भासते, हे काय आहे आणि आपण याच्यामध्ये का निवेश केला पाहिजे. ह्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला स्टॉक मार्केटचा बेसिकपासून पूर्णपणे समजून जाईल. तर सर्वप्रथम मित्रांनो, याची आपल्याला गरज का भासते. तर मित्रांनो, एका स्टोरीवरून मी इथे तुम्हाला सांगतो की इथे आपल्याला ABC नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीचा एक बिझनेस आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ते एक बॉल करणारी म्हणजे बॉल बनवणारी कंपनी आहे. आता या कंपनीला जास्त कस्टमर मिळत आहेत, त्यामुळे त्यांना काय आहे, त्यांना मशिनरी पाहिजे आहेत, म्हणजेच मशीन लागणार आहेत त्यांना, आणि त्यांना जे त्यांचं प्रोडक्शन आहे ते वाढवायचं आहे. सध्या कंपनी 100 कोटीचा बिझनेस करत आहे, पण त्यांना अजून 100 कोटी पाहिजेत. कशाला, तर नवीन मशिनरी आणायच्या आहेत आणि त्याच्यामधून ते जे बॉल बनवतात त्याचं प्रोडक्शन ते वाढवणार आहेत आणि त्याच्यापासून त्यांना होणार आहे खूप सारा प्रॉफिट. तर ते काय करू शकतात, इथे ते 2 प्रकारे पैसे इथे आणू शकतात. पहिला प्रकार येतो आपला, तो म्हणजे लोन. ते इथे लोन घेऊ शकतात बँकेकडून किंवा कोणता तरी व्यक्ती असू शकतो. तर मित्रांनो, समजा बँकेकडून जर लोन घेतलं तर ते 7 ते 8% किंवा 9% पर्यंत सुद्धा त्यांना इंटरेस्ट रेट द्यावा लागेल. याच्यामध्ये कंपनीचा एक तोटा असतो. समजा कंपनीला जो लोन आहे ते जर फेडता नाही गेलं तर कंपनी पूर्णपणे घाट्यात जाऊ शकते. त्यांना दर महिन्याला याचं जे इंटरेस्ट आहे ते भरावंच लागते, त्याचे हप्ते जे असतात ते भरावंच लागतात. त्यामुळे कंपनीला असं वाटतं की बाबा हे झंझट नको, तर ते दुसरा पर्याय निवडू शकते, ते म्हणजे ते देऊ शकते पार्टनरशिप. ते पार्टनरशिप देऊ शकते कंपनीमध्ये की बुवा आम्हाला इतका पर्सेंट स्टेक तुम्ही घ्या, म्हणजेच 100 शेअर असतील त्याचे, तर तुम्ही आमचे 10 शेअर घ्या आणि मला इतके इतके पैसे द्या. आम्ही ते कंपनीमध्ये टाकू आणि कंपनीचा जो प्रोग्रेस आहे ते प्रोग्रेस करू आणि त्यामधून होणारा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटला तुमच्यामध्ये आम्ही शेअर करू. जेव्हा कंपनी इथे पार्टनरशिप आपल्याला देते त्यावेळेस कंपनीला एक प्लॅटफॉर्म लागत असते. तिथे तो आपले जे कंपनीतले जे शेअर्स आहेत ते पार्टनरशिपसाठी देऊ शकतो आणि आपल्या कंपनीमध्ये सर्वसामान्य लोक असू शकतात किंवा कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे पैसे आहेत निवेश करण्यासाठी, त्या व्यक्तीला ते कंपनीचे भागीदार बनू शकतात. तर इथे आपल्याला जो आपला टॉपिक आहे स्टॉक मार्केट हा येते. हे स्टॉक मार्केट हे बनते ते मीडियम, ज्याच्यामध्ये कंपनीला पैसा मिळतो आणि सर्वसामान्य लोक असू शकतात किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत असे लोक, जे त्या पैशाला निवेश करू इच्छितात असे लोक, त्यांना मीडियम भेटते की आपला जो पैसा आहे तो तिथे टाकायचा आणि कंपनीची ग्रोथ जशी जशी होईल तसं फक्त त्या पैशाच्या आधारे त्या पैशाला कंपाऊंडिंग करू शकतो आपण, म्हणजेच त्या पैशावरून पैसा कमवू शकतो. हे जे मीडियम बनते ते बनते आपलं स्टॉक मार्केट.
या स्टॉक मार्केटलाच आपण स्टॉक एक्सचेंज सुद्धा म्हणतो. याच्या नावामध्येच आपल्याला समजून येते की बा स्टॉकला एक्सचेंज करणे. तर मित्रांनो, जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच आपली पार्टनरशिप जेव्हा अप्लाय करते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच जेव्हा कंपनी पहिल्यांदाच आता जे पार्टनरशिप आहे ते देत आहे सर्वसामान्य लोकांना किंवा मोठ्या मोठ्या जे व्हेंचर राहतात ज्यांच्याकडे खूप सारा पैसा राहतो अशा कंपन्यांना, तर ती कंपनी काढते आपला IPO. तर मित्रांनो, जेव्हा कंपनी IPO काढते त्याच्या आधी ते असते एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तुम्ही पाहिलं असेल प्रायव्हेट लिमिटेड येते पहिले लिहिलेलं. पण जेव्हा कंपनी IPO काढते आणि त्याच्यात सर्वसामान्य लोकांना किंवा इतरांना पार्टनरशिप देते त्यावेळेस ते पब्लिक लिमिटेड होते. तर हे IPO काढते कसा? तर मित्रांनो, हे IPO जो आहे हा आपण एक नवीन स्पेशल टॉपिक जो आहे तो आपला IPO आहे त्याच्याबद्दल आपण संपूर्ण ज्ञान घेणार आहोत. ते एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवणार आहोत. तर फक्त एवढं लक्षात घ्या की ते प्रायव्हेट लिमिटेड असते आणि ते पब्लिक लिमिटेड होते. IPO जो हा विषय आहे याला आपल्याला थोडं डीपमध्ये न्यायचं आहे, कारण याच्यावरून आपण आपला जो पैसा आहे याच्यामध्ये निवेश करू शकतो आणि त्याच्यामधून खूप सारा प्रॉफिट आपण कमावू शकतो. म्हणून याला आपण सेपरेटली अभ्यास करू, त्याचा ॲनालिसिस करू. तर फक्त एवढं लक्षात घ्या की कंपनी आता स्टॉक मार्केटमध्ये गेलेली आहे. स्टॉक मार्केटमध्ये कशाच्या माते गेलेली आहे? ते IPOच्या माते गेलेली आहे. की IPO पहिले काढते त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये ते लिस्ट होते. तर कंपनी आता स्टॉक मार्केटवर लिस्ट झालेली आहे. तर आता आपण हे समजून घेऊ की आपण या स्टॉक मार्केटमध्ये का निवेश केला पाहिजे. मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे काही पैसा राहतो, म्हणजेच आपल्याला स्टॉक मार्केट समजून घेण्या अगोदर आपल्याला जे पर्सनल फायनान्स असते ते समजून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे जर पैसे कमवायचे असतील तर पहिले तुम्हाला सेविंग करावं लागेल, म्हणजे पैशाला वाचवावं लागेल. त्यानंतर त्याला इन्व्हेस्ट करावं लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करू शकता? तुम्ही करू शकता, एकतर तुम्ही जमीन घेसाल त्याला आपण लँड म्हणतो, किंवा तुम्ही सोनं विकत घेऊ शकता, किंवा तुम्ही बँकेमध्ये FD काढू शकता, किंवा गव्हर्मेंट बॉन्ड घेऊ शकता. याच्यासोबत एक म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा निवेश करू शकता, किंवा म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्ही निवेश करू शकता. तर मित्रांनो, आता याच्यामधले काही पॉईंट आहेत ते तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. याच्यामधला जो लँड आहे, हे लँड जे आहे म्हणजे जमीन जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला जास्त पैसा लागतो. तेवढा पैसा तुमच्याकडे नसतो, पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तर करायची आहे. तर तुम्ही इथे गोल्डमध्ये करू शकता, किंवा FD बनवू शकता, किंवा स्टॉक मार्केटमध्ये जाऊ शकता, किंवा म्युच्युअल फंडमध्ये SIP करू शकता. आता इथे गव्हर्मेंट बॉन्डसुद्धा आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्मेंट बॉन्ड असो किंवा FD असो, याच्यामध्ये 7 ते 8% किंवा जास्तीत जास्त 10% तुम्हाला याच्यामध्ये रिटर्न मिळू शकतात. गोल्डमध्ये सुद्धा हाच विषय आहे. तर तुम्हाला 7 ते 8% रिटर्न जर तुम्हाला नको आहेत, त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला हवे आहेत, तर तुम्ही पाहू शकता स्टॉक मार्केटकडे आणि म्युच्युअल फंडकडे. म्युच्युअल फंडमध्ये बी तुम्हाला जे चार्जेस लागतात ते चार्जेस जास्त असतात. त्यामुळे तुमचे जे हे रिटर्न आहे हे जेमतेम 10 ते 11 किंवा 12% येतात. पण स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 15 ते 20% वर्षाला कमवू शकता. त्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटला पाहायला पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही निवेश करत असाल तर तुम्हाला फायदा होतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कमी कॅपिटल, म्हणजे कमी जर तुमच्याकडे पैसा असला तरी तुम्ही त्याच्यामध्ये निवेश करू शकता.
म्हणजेच 500 रुपयापासून किंवा 100 रुपयापासून सुद्धा तुम्ही त्या स्टॉक मार्केटमध्ये निवेश करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लिक्विडिटी मिळते, त्याला काय म्हणतो, व्होलॅटिलिटी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच तुम्हाला जर असं वाटलं की मला आता हे विकून टाकायचे आणि मला पैशाची गरज आहे, तर तुम्ही ते आज विकू शकता आणि उद्या परवाच तुमच्या बँक अकाउंटमध्ये त्याच्यामध्ये पैसे येऊ शकतात. पण तेच तुम्हाला लँड जर असेल तुमच्याकडे किंवा तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड असतील किंवा FD असेल तर त्याला तुम्हाला तोडावं लागेल. तुमची जी प्रोसेस आहे ते प्रोसेसिंग फी त्याच्यामध्ये लागणार आहे. लँड जर समजा तुम्हाला लँडची जर लिक्विडिटी करायची असेल, म्हणजे तुम्हाला पैशाच्या फॉर्ममध्ये जर आणायचं असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये खूपसा तुमच्यामध्ये टाईम जाणार आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही आज ते स्टॉकला विकू शकता आणि उद्याच ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जातील. हा सुद्धा याच्यामध्ये फायदा आहे. आणि तिसरा म्हणजेच जे इन्फ्लेशन रेट असते, ते इन्फ्लेशन रेटला तुम्हाला ते बीट करण्यासाठी हे स्टॉक मार्केट तुम्हाला हेल्प करू शकते. तर हे कसं, तर मित्रांनो, हे जे इन्फ्लेशन असते हे समजून घेणे तुम्हाला पहिले आवश्यक आहे. तर हे इन्फ्लेशन असते काय, तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की पहिलीच्या काळात म्हणजे 10 ते 15 वर्षाच्या आधी 10 रुपयाची जी वस्तू आहे ती आज आपल्याला 100 रुपयाला मिळते. किंवा तुम्ही असं ऐकलं असेल तुमच्या वडीलधाऱ्याकडून किंवा आजी आजोबांकडून की 10 रुपयामध्ये मी बाजारामधून खूप मोठी थैली भरून आणत होतो, आज तेच 100 रुपयामध्ये फक्त 1 किलो आलूच येतात, असं तुम्ही ऐकलं असेल. तर मित्रांनो हे काय झालं, तर हे झालं इन्फ्लेशननुसार. म्हणजेच जे पैशाची किंमत असते ते कमी होते आणि ज्या वस्तूची किंमत असते ते वाढत असते. याच्यामुळे इन्फ्लेशन जो असतो तो इन्फ्लेशन होत असतो. तर हा इन्फ्लेशन रेट आपल्या हाती 5 ते 6% आहे. हा 5 ते 6% आपलं गव्हर्नमेंट सांगते की 5 ते 6% आपला इन्फ्लेशन रेट आहे. हा एक ॲव्हरेज काढलेला असतो. पण तुम्ही जर एक पर्सनल इन्फ्लेशन जर तुम्ही काढलं, समजा तुमचं जे पर्सनल इन्फ्लेशन आहे हे बदलत राहते. म्हणजेच जो 10 रुपये किलोचा जर तांदूळ, समजा तांदूळचं एक्झाम्पल घेऊ, तांदूळ जर खात असेल तर त्याचे पर्सनल इन्फ्लेशन वेगळं राहील. म्हणजेच त्याचं 5 ते 6%चं इन्फ्लेशन राहू शकते. म्हणजे ज्याच्यात फक्त तांदूळच नाही आलं तर बाकीच्या गोष्टी पण आल्या, तुमच्याकडे गाडी असेल त्याचं जे चार्जेस लागतील ते वेगळे, तुमचं काही अजून जे लाईफस्टाईल जशी असेल त्याच्यानुसार तुमचं पर्सनल इन्फ्लेशन हे बदलत असते. तेच तुम्ही 100 रुपये किलोचा तांदूळ खात असाल, आपण फक्त एक्झाम्पल तांदूळाचं घेत आहे, पण याच्यामध्ये सर्व गोष्टी आल्या जे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये येतात त्या. तर इथे तुमचं इन्फ्लेशन रेट 12 ते 13% येऊ शकते. हे तुमचं एक, तुम्हाला जर याच्यावर डीपमध्ये जायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आपण याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ आणू की पर्सनल इन्फ्लेशन काय असते आणि कसं आपण त्याला बीट करायला पाहिजे. तर मित्रांनो इथे आपल्याला आपल्या लाईफस्टाईलनुसार आपलं जे पर्सनल इन्फ्लेशन असते हे वाढत असते. त्याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला आपलं जे इन्कम आहे ते त्या इन्फ्लेशनपेक्षा जास्त पटीनं आपल्याला ते वाढवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा माझं 5 ते 6%चं इन्फ्लेशन आहे. एक परफेक्ट संख्या जर घेतली तर आपण 6%चं धरू, म्हणजे माझं 6%चं इन्फ्लेशन आहे. म्हणजे मला 6%नं वाढवायचं आहे. म्हणजेच समजा आज जे मी गोष्ट 100 रुपयाला करत आहे ते पुढच्या वर्षी मला 6%नं वाढणारी आहे. म्हणजेच मला ते 106 रुपयाला मिळणार आहे. तर मला माझं इन्कम जे आहे हे सुद्धा त्या हिशोबानं मला वाढवायचं आहे. तर मला इथे 7% मला माझं इन्कम हे जे आहे पुढच्या वर्षीपर्यंत वाढवायचं आहे. जेणेकरून मी हे जे 100 रुपयाची आज गोष्ट मला इझी जात आहे घ्यायला, ते मी हे सुद्धा इझिली घेऊ शकेल. या हिशोबानेच आपल्याला जे इन्कम असते ते इन्कम वाढवायचं असते इन्फ्लेशननुसार. तर मित्रांनो हे जे इन्फ्लेशन आहे याच्यासाठी तुम्ही स्टॉक मार्केटकडे पाहू शकता. स्टॉक मार्केट जे आहे हे तुमचं साईड इन्कम होऊ शकते. साईड इन्कम होऊ शकते किंवा वेल्थ जनरेशन
मशीनसुद्धा म्हणू शकतो आपण, वेल्थ जनरेशन मशीन हे होऊ शकते. पण हे तुमचं मेन सोर्स ऑफ इन्कम नाही होऊ शकत. मेन सोर्स ऑफ इन्कम, कारण याच्या मागं कारण काय आहे पाहू. कारण मित्रांनो, हे जे स्टॉक मार्केट आहे याच्यामध्ये होणारा बदल जो आहे हा आहे, पहिली गोष्ट म्हणजे जे तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी आहेत, जसे की समजा निवडणूक आहे किंवा एखाद्या ठिकाणी जर आपण फॉर एक्झाम्पल धरू इथे आता पहिला आपण एक धरू की इलेक्शनमध्ये काय होते त्याच्यानुसार सुद्धा तुमचं जे स्टॉक मार्केट आहे ते खालीवर जाते. दुसरं म्हणजे तुमचं क्लायमेट, समजा जर एखाद्या ठिकाणी जर अर्थक्वेक आला म्हणजेच भूकंप आला किंवा सुनामी आली तर त्याच्यानुसार सुद्धा तुमचं स्टॉक मार्केट खालीवर होते. तिसरं म्हणजे समजा जर कुठे युद्ध झालं त्याचा परिणामसुद्धा आपल्या स्टॉक मार्केटवर येतो. आणि हे जे स्टॉक मार्केट आहे सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला पुढे कामा पडणार आहे ते म्हणजे ह्युमन इमोशन ज्याला आपण म्हणतो हे. कारण ह्युमन जे स्टॉक मार्केट आहे याच्यामध्ये घेणारा आणि विकणारा सुद्धा हा एक मनुष्य आहे आणि त्याचा इमोशन जे आहे हे खूप मोठं मॅटर करते की त्याचा काय स्वभाव आहे, त्याच्यानुसार आपलं जे स्टॉक मार्केट असते ना हे वाढतं आणि कमी होते. हा जो पॉईंट आहे हा एक खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. कारण मित्रांनो, हा जो पॉईंट आहे हा आपल्याला पुढे जेव्हा आपण ॲनालिसिस करू, जे चार्टला ॲनालिसिस करू शकतो त्यावेळेस आपल्याला हे ह्युमन इमोशन्स आहेत याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते मी पुढे सांगणारच आहोत. फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुम्ही ह्युमन इमोशनसुद्धा स्टॉक मार्केटला मॅनिप्युलेट करू शकतात. तर एवढ्या साऱ्या गोष्टी असतात, याच्यामध्ये अजून 2 गोष्टी असतात. तर ह्या ज्या गोष्टी असतात हे आपल्या स्टॉक मार्केटला मॅनिप्युलेट करतात, म्हणजेच मार्केटला खालीवर नेतात. त्यामुळे तुम्ही याला एक मेन सोर्स ऑफ इन्कम त्याला अज्युम करू शकत नाही. पण एक आहे, तुम्ही जितकं जास्त या स्टॉक मार्केटमध्ये जितकी जास्त वेळेसाठी राहाल तितका तुमच्या फायद्याचं राहते. कारण तुम्ही याच्यामध्ये जो एक सिंपल भाषेमध्ये म्हटलं तर एक समजा जर मार्केट वर जात असेल तर त्याला आपण अप ट्रेंड म्हणतो, खालच्या दिशेने जात असेल तर डाऊन ट्रेंड म्हणतो, आणि एका लेवलला जर जात असेल तर त्याला आपण साईडवेज म्हणतो. तर असे तिन्ही ऋतू तुम्ही पाहता, म्हणजे स्टॉक मार्केटचे ऋतू जरी म्हटलं तरी चालेल यांना. हे ऋतू जे आहेत तुम्ही पाहता आणि त्याच्यानुसार तुमचा पैसासुद्धा कमी जास्त होतो. तुम्ही जितके जास्त या स्टॉक मार्केटमध्ये राहाल तितका तुमच्या फायद्याचा असतो. त्यामुळे तुम्ही लाँग टर्ममध्ये या स्टॉक मार्केटमधून पैसा कमवू शकता, इंट्राडेमध्ये सुद्धा कमवू शकता. ते आपण आपल्या पुढच्या ॲनालिसिसमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत. पण तुम्हाला सध्यापुरते एवढं लक्षात घेणे आहे की ह्युमन इमोशन जे आहेत हे सुद्धा आपल्या स्टॉक मार्केटला पूर्णपणे डिस्ट्रॉय करू शकतात किंवा त्याला चालू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टीचा अभ्यास करणे आपल्याला आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा IPO काय असतो आणि आपला जो स्टॉक आहे आता हा लिस्ट झालेला आहे आपल्या स्टॉक मार्केटवर. आता हा पुढे कुठे लिस्ट होतो आणि कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये बाय अँड सेल करणार आहोत संपूर्ण जाणून घेणार आहोत. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.